नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आज आपण आलेलो आहो हिंद केसरी पेडगावकरांच्या मैदानावर आलो. तर आज आपल्याला गाठ पडलेला आहे तो केमकरांचा बॉस. तर मालक नमस्ते. नमस्कार. मालक परिचय सांगा आपला. परिचय केम, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपलं नाव माझं नाव सागर पवार. तर बैल आपला आज पायऱ्याचं नियोजन कसं होतं, कसं काय पायरा झाला, कोणासोबत झाला? पहिला झालाय हेमंतआबा पाटील काटी, त्यांचा आमदार सोबत. आमदार सोबत झालाय. तर जसं आपण बघू शकतो 32 मध्ये पळून गटपास झालेली गाडी. निकाल सुट्टा घेतला का घासाघासीत झाला? सुट्टा घेतलाय निकाल. याच्या आधी गुलाल किती झालेले आहे त्याचे? त्याच्या आधी 30 ते 35 झाले गुलाल. पायऱ्यांचं नियोजन याचं कसं असतं? टॉपचं पायरं किती झालेत आतापर्यंत? टॉपचे नाहीत काहीच, सगळे हलकी बैल घेऊनच. हलकी बैल घेऊन. हलकी बैल घेऊनच झाले. आता इथून पुढे उद्या याच ठिकाणी याच जागेवर आदतचं हिंद केसरी मैदान होणार आहे. तर त्या मैदानाचं काय नियोजन आपलं? उद्याचं नियोजन होतं, पण ते काय कारणास्तव हे झालं, जरा रद्द झालं. हा, कॅन्सल. मित्रांनो, आता सध्याला आपल्या सोबत आहेत सागर भाऊ यांचे छोटे बंधू समाधान भाऊ आहेत. समाधान भाऊ नमस्ते. नमस्ते. तर परिचय सांगा, आपला परिचय सांगा, आपल्या टीमचा परिचय सांगा. माझं नाव समाधान पवार. टीम मध्ये कोण कोण लोक आहेत, सुट्टी मेकर वगैरे? सुट्टी मेकर वैभव गायकवाड, जाधव शेटपळकर, बाह्या डायव्हरचे जाधव शेटपळकर, उमेश पाटील काटी, भारत खांडेकर, असे 4-5 आहेत सुट्टी मेकर. तर मित्रांनो, आता आपण बॉसची माहिती घेऊ थोडीफार. मालक, बॉसचे आदतपणात किती गुलाल झाले आणि आतापर्यंत टोटल गुलाल किती आहेत त्याचे? आदतपणात झाले त्याचे 10 गुलाल झाले, आणि त्यानंतर दुसऱ्यात ते 7-8 गुलाल झाले. आता दाताला कसा आहे तो? आता चौसा झाल्यापासून त्याचे नाही म्हणलं तरी 10-15 गुलाल झाले. 15 गुलाल झाले. 15 म्हणजे आता सध्याला चौसाहून किती दिवस झाले त्याला? चौसाहून महिना झाला. म्हणजे चौसाहून महिन्यात 5-7 गुलाल. 5 मैदानापैकी 4 गुलाल झाले चौशात. तर बॉसची म्हणजे आपली खरेदी केलेला आहे का घरचाच आहे? खरेदी केलाय 7,000 रुपयाला. बैल आपला कुठल्या नावाने पळतो आता? आता सध्याला उत्तरेश्वर प्रसन्न सागरभाऊ पवार केम या नावाने पळतो. आपली बैलगाडी क्षेत्राची तुमची सुरुवात कशी झाली, कधीपासून झाली, नाद कसा लागला तुम्हाला? असेच व्हिडिओ बघून, इंस्टाचे व्हिडिओ बघून ही नाद लागला. बॉस आपला पहिलाच नंदी आहे का? याच्या अगोदर कोण होता? ह्याच्या अगोदर एक बजरंगी पण होता. दोन्ही संगत आणलाय. तो आदत होता आणि हाफ नाद होता. बजरंगीची काय हिस्ट्री? बजरंगीने 2-3 गुलाल केले, पण तो जरा मारत असल्यामुळे खरेदी विक्री केला. रणगाव मैदानात. मित्रांनो, रणगावच्या मैदानात आपल्याला विकास सर जगदाळे यांच्याकडून ऐकायला आलतं की आता बकासूर नंतर आपल्या गावठी क्षेत्रात बॉस बकासूर नंतर याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तर तुम्ही सांगा की म्हणजे तुम्ही बॉसची निवड कशी केली, काय विशेषता वाटली तुम्हाला बॉस मध्ये, की बाबा ह्यो राहू शकतो? म्हणजे लहानपणी तो दिसला मला, चंचलपणा वाटला जरा त्या अंगात, त्यामुळे असंच खरेदी घेतला. आणि त्यातली एवढी आम्हाला समज नव्हती, तरी पण असं प्रेमाने घेतलं, ते आवडतं म्हणून. खरेदी केल्यापासून बॉसचा अनुभव काय तुमचं, म्हणजे गुलाल झाल्यावर अनुभव सांगा तुमचे काय? गुलाल म्हणजे गुलाल केल्यानंतर सुद्धा घरी असं तो शांत राहत नाही. म्हणजे बॉसने ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा गुलाल केला त्यावेळेस तुमचा आनंद कसा होता? म्हणजे आपल्याला आनंद म्हणजे पहिल्याच मैदानात सुट्टा निकाल घेतलाय त्याने. खरेदी केल्यावर पहिल्याच मैदानात सुट्टा निकाल घेतला? हा, पहिल्याच मैदानात. आता जसं की आपण बघतोय बॉस जवळपास जाईल त्या मैदानात गुलालासाठी पात्र होतोय, तर बॉसला काय ना काय मागणी तर आली असणार आहे. तर मला काय विचार आहे तुमचं, बॉसला विक्री करायचंय का ठेवायचंय? आदतपणातच त्याला खरेदीसाठी लोक आलते, 7 लाखापर्यंत मागितले त्यांनी, पण आमची काय विकायची इच्छाच नाही. इथून पुढे त्याचं नियोजन कसं असणार आहे? आता जसं की आपण बघू शकतो माशिरस्तं पण हिंद केसरी मैदान जवळ आलेलं आहे, जवळजवळ 1 महिन्याच्या अंतरावर आहे. तर तिथलं नियोजन कसं असणार आहे, किंवा उद्याचं जर करायचं झालं तर तिथलं कसं असणार आहे? तिथलं नियोजन काय आपलं मीडियम मध्ये, लय टॉपला गेलं म्हणजे वायदी द्यायला काय आपल्यापैकी पैसा नाही. आता वायदी देणं पण शक्य नाही. जसं की आता तुमचा बॉस पण चांगल्या प्रकारे गुलालात राहतोय, तर तुम्हाला पण काय लोकांचा फोन वगैरे येत असतील, बाबा एवढे पैसे घ्या आपण बैल आम्हाला द्यावाच लागतोय, तर त्यांच्यासाठी काय म्हणणार तुम्ही? नाही, चांगल्या वायदी घेऊन काय मी एवढं पळत नाही, गरिबांसाठीच पळतो. जे मित्र परिवारी आम्हाला जर सहकार्य करते त्यांच्या एका शब्दावर आम्ही जातो. तर जसं की तुम्ही म्हणताय आदतपणात याला जवळपास 7 ते 8 लाखाची मागणी आलती, तर आता दुसरा पण झाला ना, आता 400 मध्ये चालू आहे बॉस. तर
आता जसं की तुम्ही म्हणताय तुम्हाला 2.5 ते 3 वर्ष झाली या बैलगाडी क्षेत्रात, तर तुमचे चांगले आणि वाईट काय अनुभव आलेच असतील तुम्हाला या 2-2.5 वर्षात, तर ते अनुभव आम्हाला सांगा. अनुभव म्हणजे ह्या क्षेत्रात जेवढं चांगलं वागेल तेवढे चांगली लोक आहेत आणि त्यातून फसवण्याचे लोक भरपूर आहेत. बरं, जसं की आता आपल्याला पाहायला मिळतं की बाकीचे पण टॉपचे नंदी आहेत, नाव नाही घेत आता, पण ते लोक कसं आपला नंदी बाबा आता 1 गुलाल झाला किंवा 2 गुलाल झाले तर असं म्हणजे हवेत असतात आणि नंतर ना ते डाऊन आले तरी ते हवेतच राहतात, त्यांच्याबद्दल काय बोलाल? आता काय शेवटी नंदी आहे, आज पळणार उद्याला थांबणार, लय उड्या मारून पण चालत नाही. तुमचं काय मत आहे बाबा, गोरगरीब माणसांची बैल काय काय आहेत की बाबा उजेडात नाहीत आणि उजेडात आणायसाठी त्यांनी टॉपच्या पायऱ्याचं नियोजन करावं म्हणलं तर त्यांच्याकडे तेवढा पैसा पण नसतो, तर त्यांच्यासाठी तुमचं काय वैयक्तिक मत? जी बैल आंध्रात आहे ती, जी गरीबाची आहे ती, ज्यांनी वायदी 30,000 40,000 अशी घालून गप बसलेली आहे ती, गटाला मार खाल्लाय, तसली वासरं घेऊन आपण गुलालात आणलेली आहे. आतापर्यंत जेवढी वासरं आपण गुलालात आणलेली आहेत ना, ती सगळी गटाला मार खाणारी किंवा गरीबाची आहेत सगळी. तर आता तुम्ही जसं सांगितलं सर्व गोरगरिबांच्या बैलांना घेऊन पळालाय तुम्ही आणि त्यांना घेऊन गुलालात पण राहिलाय. समजा इथून पुढे तुम्हाला मोठ्या मालकांची ऑफर आली बाबा, म्हणजे त्यांचा बैल उजेडातून अंधारात चाललाय, डाऊनफॉल चाललाय त्या बैलाचा, आणि त्यांच्याकडून तुम्हाला ऑफर आली की बाबा एवढं एवढं देतो तुम्हाला आमच्यासोबत पळावं लागतंय, तर त्यांच्यासाठी काय कराल तुम्ही? नाही नाही, जी नंदी पोहोचव त्या संगच पळायचं आणि जी गोरगरिबाची जी नाही पळला तरी आपल्या मैत्रीसाठी आणि माणुसीसाठी पळायचं. मित्रांनो, आपल्यासोबत आणखीन एक बॉसच्या टीम मधले कार्यकर्ते आहेत. मालक नमस्ते. हा नमस्ते, परिचय द्या तुमचा. मी सागर नरखेडकर, बॉसच्या नियोजनात असतो, जिथं जाईल तिथं आम्ही बॉस सोबत असतो. बरं, तुमच्या अनुभवातून बॉस बद्दल काही थोडीफार माहिती सांगा आम्हाला. बॉस म्हणजे गावठी बैल आहे, पूर्णपणे गावठी बैल आहे. ज्यावेळेस त्याला लहानपणी घेतला त्यावेळेस कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं ही गुलाल पळल म्हणून वाटत नव्हतं. त्याला घेतला त्यावेळेस गाडीवर शेरड टाकून आणते तसा आणला होता, पण ज्यावेळेस त्याने त्याचा व्यायाम म्हणजे असाच मोकळा असायचा, तिथे एक असं तिकडे आहे घरा शेजारी, असाच मोकळा असायचा मोठ्या बैला मागे, त्याला तसा व्यायाम होत गेला आणि ज्यावेळेस ती पळायला लागला त्यावेळेस खरंच कळलं की लोकांना बॉस म्हणजे काय चीज आहे. आणि त्या बॉसने असं केलं की ज्या खोणाला ज्या बैलाला गट नाही त्याला गुलाल करून दिलेला आहे. असे बरेच किस्से आहेत, नाव नाही घेत, पण ज्याला गट सुद्धा नव्हता त्याला गुलाब नेलाय बॉसने आदत असताना. आणि केवळ मालक फक्त केवळ शब्दावर बैल देतो, मैत्रीसाठी एकदा शब्द दिला की दिला, वायदी नाही काय नाही तसला प्रश्न नाही, वायदीचा विषयच नाही. जो बैल पळतो, जी वासरू आदत खाऊन पळणार त्याला बैल देणार का तर देणारच, ते असं नाही बघणार का त्याच्याकडे वायदी काय येते का, वायदीचा विषयच नाही घेणार मालक. मालक म्हणजे मोठ्या मनाचा मालक आहे. बरं, आता हे झाला वायदीचा विषय, तर आता बॉस बद्दल तुम्ही जसं म्हणलं जवळ टिकडी आहे, तर व्यायाम काय काय असतो त्याला आणि खुराक काय काय असतो? सध्या बॉसला फेरे नाहीतच का तर ती मैदानात कंटिन्यू पोहोचते म्हणून. खुराक सांगायचं तर त्याला फक्त उडदा द्यावा आहे, ती खापरी पेंट खातच नाही, मकाचा बरडा सुद्धा खात नाही, त्याला गोळ्या करून चारावं लागतं. व्यायाम काय काय म्हणजे आता फेर तर टाकतच नाही तुम्ही, चालवणं पवनी वगैरे? 2 मैदानाला अंतर जर पडलं तर 1-2 किलोमीटर आम्ही असं रिकाम चालवत नेतो. पवनीला वगैरे काय? पवनी तर सध्या नाहीच बरं का, 1-1.5 महिना झाला असं पवनी टाकून, पण कंटिन्यू मैदानात पोहोचतो त्यामुळे पवनीचा पण विषय येत नाही. त्यातून चौशात गेलाय त्यावेळेसपासून आदत 5 मैदानात 4 गोल आलाय आदत मैदानात. आता चौसाहून एक महिना झालाय. हा, 5 मैदानात 4 गोल आलाय त्याचे. चौसा झाल्यावर 1 महिन्यात 5 मैदानात 4 गुलाल. हो, ते पण 2, 3, 4 असे नंबर आहेत. आणि त्यात ज्या कोणाला गटसो नव्हता त्यांना 4 नंबर फायनलला 4 नंबर करून दिलेला. तर आज या ठिकाणी बॉसला तुम्ही आणलेला आहे पेडगावच्या हिंदकेसरी मैदानात. बघायला गेलं तर ह्या हिंदकेसरी मैदानाची ओळख अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर 14 देशांमध्ये ओळख आहे या मैदानाची. तर काय वाटतं तुम्हाला, आज हिंदकेसरीला राहील का फायनलला? आज 100% बॉस फायनलला राहणार. आणि ह्या बॉस म्हणजे आज ओपन लाईन पळणारच नव्हतो, बॉसचा पैरा उद्याच होता, पण काय करणार त्या आदतवाल्यांचा पैरा कॅन्सल झाला. मग आम्हाला अचानक आमदारचा पैरा असा फिक्स आम्ही केलेला नव्हता, अचानक सहजासहजी फोन झाला की बाबा बॉसचा आदतचा पैरा कॅन्सल झालेला आहे. मग सहजासहजी चिठ्ठी संपताना शेवटची चिठ्ठी टाकली असेल आपण, आणि ती बॉस सहजासहजी हेमदाबांचा आमदार सोबत पैरा झाला. आणि 32 मध्ये 6 नंबर तासावर गाडी होती, सुट्टा गटपास झाला. एकदम मन मोकळेपणाने हा पैरा झाला. आणि मग जिथं मन मोकळेपणाने पैरा होईल तिथे गुलाल 100% आहे. 100%. हो, तर चालतंय, धन्यवाद तुम्हाला. सेमीसाठी आणि फायनल साठी सुद्धा हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.